हॅलो नमस्कार, मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आज आहे महाशिवरात्र. तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या आणि महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आता मी करत आहे सकाळची पूजा. पहिले मी फरची वगैरे सगळं पुसून घेतलं, मग देव पण स्वच्छ केले आणि पूजा करत आहे इथं. आज आम्हाला मंदिरात पण जायचं होतं, त्याच्यामुळे पटपट आवरत होते जरा. माझी देवपूजा झाल्यावर मग मी बाहेर दरवाजासमोर पुसून घेतलं. मला हळदीचं लेपन करायचं होतं तिथे. बाहेरची फरची सुकते तोपर्यंत मग मी किचनमध्ये आवरून घेतलं. पहिलं मी दूध तापायला ठेवलं, मग रताळे चांगले स्वच्छ धुवून घेतले. बटाटे पण चांगले स्वच्छ धुवून घेतले. मला वडे बनवायचे होते, त्यासाठी मी बटाटे शिजवले. यामध्ये मी अजिबात पाणी नाही टाकलं, तसंच वाफेवर शिजवून घेतले. कुकरला लावून 2 शिट्ट्या काढून घेतल्या आणि रताळ्यांमध्ये थोडंसं मीठ टाकलं. कुकर लावून घेतल्यावर मी इथं सुकलं पण होतं, मग हळदीचं लेपन पण करून घेतलं आणि थोडीशी रांगोळी पण काढली. सकाळी सकाळी माझी देवपूजा झाल्यावर मग मी हनुमान चालीसा आणि तारक मंत्र लावून देते मोबाईलला. मी इथं डाळिंबाचं ज्यूस बनवत आहे. माझ्या मिस्टरांसाठी त्याने चहा घेत आणि त्यांच्यासाठी ज्यूस बनवते. उपवास होता, त्याच्यामुळे दहीचे पॅकेट पण आणले होते 2. ते असे पातेल्यामध्ये काढून ठेवले. माझ्या मिस्टरांचा काही उपवास नव्हता, त्यांना ड्युटीवर जायचं होतं, मग त्यांच्यासाठी मी पोहे बनवले नाश्त्याला. नंतर सगळं किचन वाटा वगैरे आवरून घेतला, भांडे घासून ठेवले आणि साबुदाणे वडे बनवायचे होते, पण ते मंदिरातून आल्यावर बनवणार होते मी. दोस्तों हम जा रहे हैं महाशिवरात्रि को जा रहे हैं, इसकी वजह से हम जो जा रहे हैं ना महादेव की कुंडी है ना, आपको बताते हैं। मुझे पता है कि बहुत अच्छा है, मतलब वहाँ पे सेल्फी
तुम्हाला महाशिवरात्रीच्या आणि महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला महाशिवरात्री आणि वुमन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि खूप प्यार भी द्या. आदा आणि मम्मा या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनेलला असंच भरभरून प्रेम द्या. सपोर्ट भी करा आणि प्रेम. सपोर्ट नहीं सपोर्ट. सपोर्ट आणि भरभरून प्रेम द्या. बाय. और वो घंटी भी दबा देना. हमारे सब्सक्राइबर 1000 कर दीजिए प्लीज. बाय. धन्यवाद. थैंक यू. आल्यानंतर मी लगेच साबुदाणे वडे बनवायला घेतले. उशीर झाला होता, आम्हाला 1 वाजले होते यायला. इथं कौट पण घेतले बनवायला. कौटमध्ये थोडंसं गूळ टाकलं आणि ते मिक्स करते. शेंगदाण्याची चटणी मी पहिलीच मंदिरात जाण्याच्या आधीच बनवून ठेवली होती सकाळीच. फक्त वडे बनवायचे तेवढे बाकी होते. हे वडे गरम गरमच खायला छान लागतात. थंड पडल्यावर एवढी टेस्ट नाही लागत त्याची. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. इथे मी बनवला आहे साबुदाणा वडा, रताळ, खजूर, दही आणि शेंगदाण्याची चटणी. आणि इथं कौट.